आज आपण अगदी झटपट 5 मिनिटात बनणारा मसाला मखाना कसा बनवायचा ते पाहणार आहोत. हा मसाला मखाना बनवायला तर खूप सोप्पा आहे आणि खायला तर तितकाच उत्तम लागतो. नमस्कार, भाग्यशीच कुकिंग चॅनेलमध्ये आपल्या सर्वांचे खूप खूप स्वागत आहे. चला तर आपण रेसिपीला सुरुवात करूयात. तर इथे मी गॅस ऑन करून त्यावरती कढई गरम करायला ठेवली आहे. आता यामध्ये मी साधारण 1 वाटी मखाना टाकलेला आहे. आपल्याला मखाना चांगला भाजून घ्यायचा आहे, म्हणजे तो कुरकुरीत होत नाही, तोपर्यंत आपण हा भाजून घेणार आहोत. गॅस मंद आचेवरतीच आहे आणि असाच त्याला 2 ते 3 मिनिट हलवत भाजून घ्यायचा. आता भाजलाय का ते चेक करण्यासाठी हातावरती त्याला थोडंसं चुरगळून पाहायचं. जर मस्त त्याचे तुकडे पडत असतील, तर आपला मखाना व्यवस्थित भाजलेला आहे. आता आपण याचा मसाला बनवून घेऊयात. त्यासाठी इथे मी साधारण 1 चमचापेक्षा पण थोडंसं कमी तेल टाकलेलं आहे. खूप जास्त तेल वापरायचं नाही. त्यामध्ये पाव चमचा हळद टाकलेली आहे. अर्धा चमचा लाल तिखट टाकलेला आहे आणि 1 चमचा काश्मीरी मिरची पावडर टाकलेली आहे. त्यानंतर चवीनुसार मीठ टाकलेलं आहे. आता हे सर्व मसाले आपण तेलामध्ये चांगले 1 मिनिट परतवून घेऊयात. गॅसची फ्लेम जर जास्त असेल तर मसाले लवकर करपले जातात. तर आता यामध्ये आपण जो भाजलेला मखाना होता तो टाकून चांगला परतवून घेऊयात. म्हणजे सर्व मसाला मखाण्याला लागेल असं मी इथे व्यवस्थित परतवून घेते. साधारण 1 ते 2 मिनिटात हे परतून होतं. तुम्ही पाहू शकता काय मस्त आपला मखाना दिसतोय. अगदी चटपटीत झालेला आहे. संध्याकाळच्या वेळेस कधी-कधी आपल्याला काहीतरी चटपटीत खाण्याची इच्छा होते. अशा वेळेस हा मसाला मखाना नक्कीच ट्राय करू शकता. खायला जितकं उत्तम लागतो, तितकाच पौष्टिक पण आहे. आणि हा मसाला मखाना जेव्हा थंड होतो, त्यावेळेस त्याला हवाबंद डब्यामध्ये भरून ठेवायचं. म्हणजे तो कुरकुरीत राहतो आणि जास्त काळ टिकतो. तर व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा. अजूनही चॅनेलला सबस्क्राईब केले नसेल तर नक्की सबस्क्राईब करा. त्याचबरोबर साईडला असलेले बेल आयकॉन पण क्लिक करा. तर पुन्हा भेटूयात अशाच एका नवीन रेसिपीसोबत. तोपर्यंत मस्त खा. धन्यवाद.